नमस्कार फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। गरमी खूप वाढलेली आहे, ऊन खूप तापत आहे। अशा वेळी आपल्या शरीराला थंड हवा आणि थंड पाण्याची खूप जास्त गरज असते। आणि काय होते, एवढ्या गरमीमध्ये कूलरची हवासुद्धा आपल्याला गरमच जाणवते। पण आज मी तुमच्यासोबत असा उपाय घेऊन आली की कूलरसुद्धा AC सारखी थंडगार हवा फेकेल। तुम्ही नक्की हा उपाय ट्राय करून बघा। मी स्वतः हा प्रयोग करून बघितला आणि नंतरच तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करत आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। यासाठी सर्वात आधी आपल्याला आपल्या घरामध्ये ज्या बिस्लरीच्या बॉटल असतात रिकाम्या त्या घ्यायच्या आहे। या ठिकाणी मी 4 बॉटल घेतलेले आहे। तुम्ही यापेक्षा 1-2 बॉटल जास्त घेतल्या तरी चालतील, पण कमी घेऊ नका। कमीत कमी 4 तरी घ्या, कारण आपण 4 ते 5 बॉटल टाकल्यानंतरच आपल्याला याचा रिझल्ट छान मिळेल, ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायलाच मिळणार आहे। त्यानंतर ह्या बॉटल आपल्याला पाण्याने सर्व बॉटल भरून घ्यायच्या आहे आणि भरतेवेळी आपल्याला बॉटल थोड्या कमी भरायच्या आहे, कारण की आपल्याला ह्या बॉटल फ्रीजमध्ये ठेवायच्या आहे, त्यामुळे थोड्या कमीच भरून घ्या। आणि कमी का भरायच्या आहे त्याचेही कारण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की बघा। तुम्ही बघू शकता, येथे मी पाण्याने सर्व बॉटल भरून घेतलेल्या आहेत आणि बॉटल मी थोड्या कमी भरलेल्या आहे। कमी भरण्याचे कारण असे की ह्या बॉटल आपल्याला फ्रीजरमध्ये ठेवून याचा बर्फ तयार करून घ्यायचा आहे, त्यामुळे बॉटल थोड्या कमीच भरून घ्या। अशा पद्धतीने फ्रीजरमध्ये ठेवून याचा आपल्याला 8 ते 10 तास फ्रीजरमध्ये बॉटल ठेवला की याचा पूर्ण बर्फ होतो। आणि बर्फ झाल्यानंतर काय करायचं आहे ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की बघा। तुम्ही बघू शकता, येथे बॉटलमधील पाण्याचा पूर्ण बर्फ झालेला आहे। या बॉटलचा यूज करायच्या आधी आपल्याला काय करायचं आहे ते आपण आधी बघूया। त्यानंतर आपल्याला कूलरचा टब स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि तो पाण्याने भरून घ्यायचा आहे। पाण्याने भरून घेतल्यानंतर आपल्याला एक तुरटीचा खडा घ्यायचा आहे। तुरटीची मार्केटमध्ये तुम्हाला कुठल्याही किराणा शॉपवर मिळून जाईल। तसेच याला हिंदी साइडर फिटकरीसुद्धा म्हणतात। तेही आपल्याला तुरटी घेऊन या पाण्यामध्ये तो तुकडा टाकून द्यायचा आहे। याने काय होते, कूलरमधील जे पाणी आहे ते स्वच्छ राहण्यास मदत होते, तसेच या पाण्याचा वास येत नाही। तुम्ही नक्की ही पद्धत वापरून बघा। तसेच तुमच्या भागामध्ये या तुरटीला काय म्हणतात ते कमेंट्समध्ये नक्की कळवा। त्यानंतर आपल्याला बॉटल आपल्या ज्या बर्फ झालेला आहे त्या बॉटल घ्यायच्या आहेत आणि कूलरमध्ये व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे समोरच्या साईडने 2 बॉटल टाकायच्या आहे आणि बाजूच्या साईडने 1 अशा पद्धतीने कूलरमध्ये ह्या बॉटल टाकून घ्यायच्या आहे। त्यानंतर आपल्याला 10 ते 15 मिनिटांनी कूलर सुरू करायचा। अप्रतिम असा याचा रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतो। मी स्वतः हा प्रयोग केलेला आहे, नंतरच हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे, त्यामुळे नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच चॅनलवर पहिल्यांदाच असाल तर चॅनलला भेट नक्की द्या, कारण की मी अशाच प्रकारचे उपयोगी व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेले आहेत, त्याचाही तुम्हाला नक्की उपयोग होईल। चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत नमस्कार।